प्रकाश मसाले तयार वाटण। दीड पळी तेल। तेल आधी गरम करून घ्यायचं। तयार वाटणामध्ये पाणी टाकून ते भिजवून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये भिजवलेलं वाटण टाकून घ्यायचं। आता मसाला छान परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता अर्धा चमचा घाटी मसाला टाकायचा आहे आपला, आणि पुन्हा ते सर्व मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकून घ्यायचे आणि ते देखील मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे। पूर्ण मसाला त्या चिकनमध्ये मुरायला हवा, त्यामुळे तो छान परतून घ्यायचा आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून तो मसाला छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। या चिकनला आपण बॅचलर चिकन असं नाव देऊ शकतो, कारण ज्यांना प्रॉपर चिकनच्या रेसिपीज येत नाहीत, जे बिगिनर आहेत, त्यांच्यासाठी ही रेसिपी अत्यंत सोपी आहे। ते या प्रकारे छान रेसिपी करून चिकन बनवू शकतात। आता गॅस थोडा कमी करायचा आहे आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकून घ्यायचे। आपल्याला पूर्ण चिकन हे थोडं थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचे, त्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। आता त्याच्यावर झाकण ठेवून ते थोडा वेळ वाफलून घ्यायचं आहे। 3 मिनिटं चिकन आता वाफवून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून पुन्हा ते थोडा वेळ वाफवून घ्यायचं आहे। आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये, म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्येच हे चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे। जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही, आणि ते देखील 1 ग्लास पाणी आपण एकाच वेळेस टाकणार नाही आहोत, तर आपण थोडं थोडं पाणी टाकून चिकन पूर्णपणे वाफवून घेणार आहोत। पूर्ण चिकन हे 10 मिनिटं तरी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, मग आपलं चिकन तयार होईल। आता आपल्या चिकनची ग्रेव्ही छान रेडी झालेली आहे। आता हे खाण्यासाठी रेडी आहे।